जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्धाचा मोठा परिणाम होतो आहे आणि युद्धामुळे सोन्या चांदीच्या भावामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार पाहायला मिळतो आहे. जळगावच्या सराफ बाजाराचा जर विचार केला तर अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा जो परिणाम आहे सोन्या आणि चांदीच्या दरावर होतो आहे आणि यामुळे कुठेतरी जे आहेत ग्राहक असतील किंवा गुंतवणूकदार हे जे संभ्रमात आहेत. मात्र काल अक्षय तृतीयाचा मुहूर्त होता आणि अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्या चांदीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नेमकं बाजारामध्ये या गेल्या काही दिवसांपासून अस्थिर असलेल्या सोन्या चांदीच्या मार्केटमध्ये काल किती रुपयांची उलाढाल झाली, पुढच्या युद्धाच्या ज्या बैठका पार पडणार आहेत त्याचा सोन्या चांदीच्या दरावर कसा नेमका परिणाम होणार आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आकाश बंगाळे आहेत. त्याचा काय सांगणार? अक्षय तृतीयाचा सण काल पार पडला, किती कोटींची उलाढाल नेमकी काल जिल्ह्यामध्ये झाल्या असा अंदाज? आता काल अक्षय तृतीयेचा काल मुहूर्त होता. अक्षय तृतीयेच्या दिवशी तरी भावाचा विचार न करता आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी ग्राहक सोनं घेत आहे. मागील प्रत्येक अक्षय तृतीयाचा आपण बघितलं तर प्रत्येक वेळेस एक नवीन भाव असतो, उच्चांक भाव असतो. काली 1,52,800 भाव होता. तर कालची जी उलाढाल आहे जी अपेक्षापेक्षा जास्तच झाली आहे. जवळजवळ जळगाव जिल्ह्याची 60 कोटीची उलाढाल जवळपास झाली असावी. आणि युद्धविरामची जी युद्धविराममुळे जे सोन्याचे भाव वाढले होते, आता परत इराण आणि US थोडासा कॉन्फ्लिक्ट परत सुरू व्हायची शक्यता आहे. उद्या युद्धविराम जो आहे तो संपतोय. आता जर पुढची परत काही बातचीत झाली, बॅक एंडला ज्या बातचीत चालू होत्या त्यात परत युद्धविरामची गोष्ट झाली तर परत त्याचा इफेक्ट हा सोन्यावरती पडेल. आणि ज्या हिशोबाने सध्या आता स्टेट ऑफ हॉर्मोज जे आहे हे परत बंद झालेलं आहे, त्यामुळे त्याचा इफेक्ट हा परत एनर्जी एनर्जी प्राइसेस वरती पडलेला आहे. ऑइलचे प्राइसेस आज परत वाढलेले आहे. त्यामुळे आज सध्या कालपेक्षा आज सोन्याचे भाव परत जवळजवळ 800 रुपयाने आज कमी झालेले आहे. दादा आपण जर विचार केला तर अमेरिका आणि इराण यांच्यातली युद्धाच्या विरामाची काल जी होती घोषणेचा अंतिम दिवस आहे काल. त्यांच्यातली बैठक देखील पार पडणार आहे. त्यांच्या दोघांच्या बैठकीमध्ये पाकिस्तानने मध्यस्थी केली आहे. तर अमेरिकेने इराणच्या अटी शर्ती मान्य केल्या. दोघांनी एकमेकांच्या अटी शर्ती जर मान्य केल्या तर युद्ध थांबल्यानंतर सोन्या चांदीच्या दरावर काही परिणाम होऊ शकतो? हो, नक्कीच. साधा 2 हफ्त्याचा युद्धविराम लागला होता. तेव्हा सोन्याचे भाव एका दिवसात 4,000 रुपयाने वाढले होते. ऑफकोर्स हेच युद्ध जर कायमचं थांबलं तर ऑइल प्राइसेस कमी होतील. मॉनिटरी पॉलिसीज जे चेंज झाल्या होत्या त्या परत पॉझिटिव्हिटीकडे येतील आणि सोन्यामधली जी गुंतवणूक जी बाहेर निघालेली आहे ती परत सोन्यामध्ये येईल आणि सोन्याचे भाव परत वाढतील. तर अशा पद्धतीने एकंदरीतच अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या युद्धा पासूनच जे आहे सोन्या चांदीचे दर जे होते ते मोठ्या घसरले होते, परत वाढले होते, चढ उतार कायम आहे. त्यामुळे कुठेतरी ग्राहक असतील किंवा गुंतवणूकदार होते ते संभ्रमात होते आणि गुंतवणूकदार जे होते ते सोन्याच्या गुंतवणुकीतून बाहेर पडले होते. मात्र युद्धविरामाची घोषणा झाल्यावर सोन्या चांदीचे दर वाढायला सुरुवात झाली आणि गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. आता पुन्हा युद्धविरामाचा उद्या जी मुदत होती त्याची उद्या मुदत संपते आहे आणि अमेरिका आणि इराण यांच्या युद्धासंदर्भातली बैठक पार पडणार आहे. दोघांनी एकमेकांच्या अटी शर्ती मान्य करून जर युद्धविरामाची घोषणा झाली आणि युद्ध कायमचं थांबलं तर सोन्या चांदीचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता असून याकडे आता गुंतवणूकदारांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र काल अशाही वातावरणामध्ये मार्केट अस्थिर असलं तरी अक्षय तृतीयाला मोठी उलाढाल जी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये झाली आणि जवळपास 65 ते 70 कोटी रुपयांची उलाढाल काल एकाच दिवसामध्ये सोन्या चांदीच्या खरेदीमुळे जळगाव जिल्ह्यात झाल्याचं देखील सराफ व्यावसायिकांनी आपल्याला माहिती दिली आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.